नमस्कार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील उमरे विकास सेवा संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानात रेशनच्या साठ्यात तफावत आढळल्याने संचालक मंडळ व सेल्समनसह एकूण 15 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राहुरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की दैनिक सार्वमंथनने दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी राहुरी तालुक्यातील उमरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या रेशन धान्य माल वितरणात मोठा अपहार या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महसूलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाग आली. मात्र याबाबत तहसीलदार नामदेव पाटील यांनी लागलीच कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रेशन घोटाळा कारवाई होणारच या मथळ्याखाली पुन्हा सार्वमंथनमध्ये वृत्त प्रकाशित करून या घोटाळ्या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. परंतु संबंधित अपहार करणाऱ्या सोसायटीचे पदाधिकारी यांनी आपला ताफा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी फिरवला. मात्र त्यात फारसे यश आले नाही, तर आमदार शिवाजी यांनी आलेल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केल्याचे समजते. दैनिक सार्वमंथनने पुन्हा दिनांक 28 फेब्रुवारी रोजी उमरे सोसायटीचा रेशन घोटाळा आमदार कर्डिलेंच्या दरबारात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच महसूल विभागातील प्रशासनाने तात्काळ उमरे सोसायटीत रेशन घोटाळ्यात असणाऱ्या संचालक मंडळ व सेल्समनसह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दैनिक सार्वमंथन वृत्तपत्राच्या पाठपुराव्याला यश आले असून निर्भीड व सत्य लेखन करून गोरगरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या विरोधात प्रशासनाने गुन्हा दाखल केल्याने राहुरी तालुक्यातील जनतेतून दैनिक सार्वमंथनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनात पुरवठा अधिकारी सुदर्शन केदार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की राहुरीचे तहसीलदार यांच्या आदेशानुसार उमरे येथील उमरे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणी अहवालावरून संबंधित प्राधिकार पत्राशी निगडीत असलेले चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव व संचालक मंडळ व धान्य वितरणासाठी नेमलेले सेल्समन यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने उमरे येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीसाठी गेलो असता सेल्समन सचिव भाऊसाहेब वैरागर हे स्वतः हजर होते. तपासणी दरम्यान दुकानातील पुस्तकी साठा व प्रत्यक्ष साठा याचा ताळमेळ घालण्यात आला. तसेच या संस्थेच्या दुकान क्रमांक 1 व दुकान क्रमांक 2 या दोन्ही धान्य दुकानांची सखोल तपासणी करून स्वतंत्र निरीक्षण टिप्पणी काढण्यात आली. दोन्ही दुकानांची तपासणी करत असताना गव्हाच्या साठ्यामध्ये 55 क्विंटलची, तांदळाच्या साठ्यात जवळपास 107 क्विंटलची तसेच साखर 17 किलोची तफावत आढळली. सदर दोन्ही दुकानांची टिप्पणी भरण्याबरोबरच तिथे हजर असलेल्या 5 पंचांसमक्ष विहित नमुन्यात धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे. पुरवठा अधिकारी सुदर्शन केदार यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र विश्वनाथ दुशिंग चेअरमन, मीराबाई लक्ष्मण काळे व्हाईस चेअरमन, राजेंद्र रंगनाथ दुशिंग सचिव, दत्तू निवृत्ती ढोकणे, शहाराम भाऊसाहेब आलवणे, चांगदेव ज्ञानदेव ढोकणे, दत्तात्रय एकनाथ ढोकणे, सुरेश किसन ढोकणे, सोपान नाथा दुशिंग, अशोक नामदेव पंडित, मशिंद्र नारायण ढोकणे, गयाबाई भाऊसाहेब दुशिंग, संदीप केशव ढोकणे, भाऊसाहेब बापू बाचकर सर्व संचालक तसेच सचिन भाऊसाहेब वैरागर सेल्समन अशा एकूण 15 जणांविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 मध्ये घालून दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे. अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे. कायम या ना त्या कारणाने चर्चेत असलेले उमरे येथील सोसायटीमधील झालेला अपहार हा दडप करण्यासाठी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव व संचालक मंडळाने मोठा प्रयत्न केला होता. यावर प्रशासनावर हा दबाव टाकण्यात आला होता. मात्र तहसील प्रशासनाने या दबावाला बळी न पडता अपहार करणाऱ्या लोकांवर तहसीलदार पाटील यांनी गुन्हे दाखल केले आहे. गोरगरिबांच्या धान्यावर डल्ला मारणारे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव व संचालक यांच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी व यांना गजाआड करावी अशी मागणी उमरे पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. या उमरे सोसायटीचे पदाधिकारी काल भल्या सकाळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर येथील
निवास त्यांनी जाऊन मदतीची याचना केली. मात्र आमदार कर्डिले यांनी तुम्ही गोरगरिबांच्या धान्यावर डोळा ठेवून धान्य हडप केले आहे, तसेच आम्ही सर्वजण तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो, आम्हाला या प्रकरणातून सही सलामत बाहेर काढा अशीही अट घातली होती. मात्र आमदार कर्डिले यांनी या पदाधिकाऱ्यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहून या प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचे ठरवल्याने आमदार कर्डिले यांचे उमरेतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.